आत्ता कसं बाई. इंस्टाग्रामवर रील यांनी बघितली आणि त्यानंतर मला हे सगळं करावं लागलं. तर सांगते झालं का. चीज डोसा बनवण्यासाठी यांनी कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची कट करून घेतली. त्यानंतर माझ्याकडे हा लोखंडी तवा असल्यामुळे मी त्याच्यावर तेल टाकलं, मीठ टाकलं आणि त्याला छान स्प्रेड करून घेतलं आणि ते मीठ काढून घेतलं. तवा चांगला गरम झाला तर त्यावर पाणी टाकून घेतलं. त्यानंतर यांनी डोस्याचं बॅटर टाकलं आणि डोसा बनवून घेतला. मग डोस्यावर बटर स्प्रेड केलं आणि त्यात शेजवान चटणी, टोमॅटो सॉस आणि पास्ता सॉस हा पण त्यावर छान स्प्रेड करून घेतला. त्यानंतर त्यावर सगळ्या कट केलेल्या भाज्या टाकून घेतल्या. मग मी चीज टाकून घेतलं. व्हिडिओ पाहिजे तर काय टेक्निक पाहिजे त्याच्यात काय माहिती. एखादी वस्तू सांडवल्याशिवाय आमची रेसिपी कधीच कम्प्लीट होत नाही. त्यानंतर सुरू झाली रिअल मेहनत, ते म्हणजे हा डोसा तव्यापासून सेपरेट करणं. अथक प्रयत्नानंतर आम्ही आमचा डोसा असा ताटात काढून घेतला, पण अर्धा मात्र तव्याला तसाच चिपकून राहिला. आता वेळ आली होती तो डोसा टेस्ट करायची. आता स्वतः बनवल्यानंतर नवरोबा स्वतःची तारीफ तर खूप करणार. मग त्यानंतर मी पण टेस्ट करून बघितला तर खरंच खूप छान झाला. त्यानंतर मी पण डोसा बनवला तर माझा डोसा सुद्धा तव्याला चिपकलाच होता. त्याच्यामुळे हे बघा मला कशी चिडवत आहे. आत्ता कसं पटकलं, आत्ता कसं मला चॅलेंज करू. रगड मैं नहीं बड़ा पाव बनाया था.